हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही जात आहोत पटनी टॉपला. कटरावरून आता आम्ही निघालो होतो पटनी टॉप जाण्यासाठी. वैष्णोदेवी मातेचे दर्शन करून झाल्यानंतर आता आम्ही जात आहोत पटनी टॉपला. पटनी टॉपला आम्ही कुठे फिरणार आहोत ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी आम्ही 3 फॅमिली मिळून जम्मूमध्ये आलेलो होतो. वैष्णोदेवी मातेचे दर्शन करून झाल्यानंतर आता आम्ही तिघी फॅमिली पटनी टॉप फिरायला जात आहोत. पटनी टॉपला फिरायला जाण्यासाठी आम्ही 7 सीटर गाडी बुक केलेली होती आणि त्याच गाडीने आता आम्ही पटनी टॉपला जात आहोत. आणि पुढच्या सीटवर आमचे पाटील दादा बसलेले आहेत आणि पाठीमागच्या सीटवर माझे मिस्टर आणि चव्हाण दादा बसलेले आहेत आणि मधल्या सीटवर आम्ही तिघी मैत्रिणी बसलेलो आहोत. कटरावरून निघाल्यानंतर जेव्हा आम्ही पटनी टॉप जायच्या रस्त्याला लागलो तेव्हा आम्हाला बाहेरचा परिसर, बाहेरचा जो व्ह्यू बघायला मिळाला तो अतिशय सुंदर होता. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, इथे चारी बाजूला आपल्याला उंच हिरवेगार डोंगर बघायला मिळत आहेत आणि इथे पटनी टॉपला जाण्याचा जो रस्ता आहे तो खूप वळणदार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला देवदारच्या झाडांची घनदाट जंगल इथे बघायला मिळते. उंच उंच वाढलेले देवदारची झाडे खूप प्रमाणात आपल्याला इथे बघायला मिळतात. असं म्हणतात की पटनी टॉप हे जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पटनी टॉप हे शांतीसाठी आणि निसर्गरम्य वातावरणासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बर्फासाठी खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, पटनी टॉपला तुम्ही हिवाळ्यामध्ये या. डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी आपल्याला बर्फ अनुभवता येतो. पटनी टॉपला तुम्ही एप्रिल ते जूनमध्ये आलात तर तुम्हाला थंडीचा सुखद अनुभव घेता येणार. आणि तुम्हाला जर बर्फाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये या, म्हणजे तुम्हाला बर्फाचा आनंद घेता येणार. चलो आगे चलो, स्टेप से बैठाते हैं, ठीक है? हां. चले आम्ही आता पटनी टॉपला आलेलो आहोत. पटनी टॉपला आल्यावर आता आम्ही हॉर्स रायडिंग करत आहोत. हॉर्स रायडिंगचे एका व्यक्तीचे 500 ते 600 रुपये येथे घेतात. हॉर्स रायडिंग करताना आपल्याला या ठिकाणी देवदारचे घनदाट जंगल बघायला मिळते आणि उंच शिखराचा नजारा आपल्याला इथे पाहायला मिळतो. घोड्यावरून फिरताना आम्हाला जवळचे सफरचंदाची बागही दाखवली आणि इथे जे व्ह्यू पॉईंट आहेत ते देखील दाखवले. मित्रांनो, हा व्ह्यू पॉईंट अतिशय सुंदर आहे. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, आपल्याला समोर फक्त डोंगर दऱ्या बघायला मिळत आहे, हिरवीगार झाडे बघायला मिळत आहेत. या ठिकाणी आपल्याला खरा निसर्गाचा आनंद घेता येतो. मित्रांनो, हॉर्स रायडिंग करून झालेली आहे आणि आता आम्ही जात आहोत VIP पार्ककडे. VIP पार्कमध्ये आता आम्ही थोडं फिरणार आहोत आणि VIP पार्कमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते देखील आम्ही पाहणार आहोत. हे पार्क अतिशय सुंदर आहे आणि आपल्याला या पार्कच्या चारही बाजूला हिरवेगार देवदारची झाडे बघायला मिळतात. या ठिकाणी खूप मोठे हिरवेगार मैदान आहे. इथे पर्यटक पिकनिकसाठी येतात, फॅमिलीला घेऊन येतात किंवा मित्रांसोबत पिकनिकसाठी येतात. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खूपच छान आहे. या पार्कमध्ये आपल्याला जीपलाईन आणि इतर काही ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात. या पार्कमध्ये खाण्यापिण्यासाठी स्टॉल लावलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त आम्ही इथे काश्मीरचा पारंपरिक पोशाख घालून फोटो आणि व्हिडिओ देखील काढल्या होत्या. आम्हाला हा VIP पार्क म्हणजे पटनी टॉप पार्क खूप आवडला होता. मित्रांनो, आता आपण जात आहोत स्काय व्ह्यू पटनी टॉप पॉईंट बघायला. मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहोत पटनी टॉपला. हे बघा, आपल्याला पटनी टॉपचं इथे खूप मोठं बोर्ड दिसत आहे. आता आपण ह्या गेटमधून आता पटनी टॉपच्या आतमध्ये आपण आता एंट्री करणार आहोत. एंट्री करून झाल्यानंतर सर्वात आधी आम्ही गाडी पार्किंग करून घेणार आहोत. इकडे ह्या ठिकाणी गाडी पार्किंगला देखील जागा आहे आणि इथे आमच्या आधी देखील बरेचसे जण आलेले आहेत, त्यांनीही गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि आता आम्ही देखील इथे एका बाजूला आमची गाडी पार्क करणार आहोत. आमची गाडी पार्क करून झालेली आहे आणि गाडी पार्क केल्यानंतर आम्ही बघा इथे व्ह्यू बघण्यासाठी थांबलो होतो. मित्रांनो, इथला व्ह्यू फारच सुंदर आहे आणि खरंच मनाला खूप वेगळी शांतताही मिळत आहे. आणि या ठिकाणी चारही बाजूला आम्हाला उंच डोंगर दिसत आहेत आणि
मित्रांनो, समोरून एक रोपवे येताना दिसत आहे आणि आता आम्ही देखील रोपवेमध्ये बसणार आहोत आणि आता आम्ही जात आहोत रोपवेचे तिकीट काढायला. रोपवेचे तिकीट घर समोरच आहे आणि तिकडे जाऊन आपल्याला तिकीट काढावे लागते. आता आम्ही सर्वात आधी तिकीट काढून घेणार आहोत आणि आम्ही तिकीट घराकडे जात असताना आमच्यामध्ये एक चर्चा चालू झाली की इतक्या उंच रोपवेवर आता कोण कोण बसणार आहे आणि आता आपण रोपवेचे किती तिकीटं काढायचे आहेत, अशी चर्चा करत आम्ही रोपवेच्या तिकीट घरापर्यंत येऊन पोचलो होतो आणि फायनली डिसाईड झालं की आम्ही 4 जण रोपवेमध्ये बसणार आहोत आणि आत्ता आम्हाला रोपवेचे 4च तिकीटं काढायची होती. या ठिकाणी रोपवेचे तिकीट आहे पर पर्सन 1200 रुपये. आमचं आता तिकीट काढून झालेलं आहे आणि आता आम्ही रोपवेमध्ये बसण्यासाठी जात आहोत. मित्रांनो, रोपवेमध्ये बसण्यापूर्वी मी तुम्हाला रोपवेच्या आतील पूर्ण परिसर दाखवत आहे. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, रोपवेच्या आतील परिसर. या ठिकाणी रोपवे एकामागून एक येतच असतात. एक रोपवे गेल्यानंतर दुसरी रोपवे आपल्याला लगेच मिळते. चला तर मित्रांनो, आता आम्ही बसणार आहोत रोपवेमध्ये आणि रोपवेचा आनंद घेणार आहोत आणि रोपवेमध्ये बसल्यानंतर आम्हाला कसं फील होणार आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर आता रोपवेची सवारी करूया. माझ्यासोबत रोपवेची सवारी करण्यासाठी माझी मैत्रीण आलेली होती. चव्हाण दादा होते आणि ताई होत्या. आम्ही 4 जण मिळून रोपवेची सवारी करणार होतो. आम्ही चौघंही पहिल्यांदाच रोपवेमध्ये बसलो होतो. बसण्यापूर्वी आम्हाला थोडी भीती वाटतच होती की आपण इतक्या उंच रोपवेवर पहिल्यांदाच बसणार आहोत. वरती रोपवेमध्ये बसल्यानंतर वरती रोपवे गेल्यानंतर काय होणार आहे, कसा आपला प्रवास होणार आहे, ती थोडी भीती वाटत होती. पण आपण जेव्हा रोपवेमध्ये बसतो त्यावेळेसच आपल्याला तिथले जे गाईड करणारे असतात ते आपल्याला सर्व सूचना देतात आणि सूचना दिल्याप्रमाणे आपण जर रोपवेचा प्रवास केला तर आपला प्रवास अगदी सुरक्षित होतो. पटनी टॉपमधील सर्वात उंच आणि प्रमुख रोपवे स्काय व्ह्यू हा आहे. या रोपवेने जाताना आम्हाला खूप सुंदर अनुभव आला. रोपवेमध्ये बसल्यानंतर आम्हाला उंच डोंगर, बर्फाच्छादित पर्वत, उंच शंकूच्या आकाराची झाडे, हिरवीगार शेती, नद्या आणि धबधबे यांचे अप्रतिम दृश्य अनुभवता आले. रोपवेमध्ये बसल्यानंतर आम्हाला खूपच छान वाटत होतं, कारण की रोपवेमध्ये बसल्यावर आम्हाला असं फील होत होतं की आम्ही एरोप्लेनमध्ये बसलो आहोत. एरोप्लेनमध्ये बसल्यासारख्या फिलिंग आम्हाला येत होत्या. मित्रांनो, आम्हाला असं वाटत होतं की आम्ही उंच आकाशात उडत आहोत. रोपवेमध्ये बसण्यापूर्वी आमच्या मनात जी भीती होती ती भीती आमची निघून गेली होती. कारण की रोपवेमध्ये आम्ही जेव्हा बसलो तेव्हा ना थोडीशी भीती वाटत होती, पण रोपवे जशी पुढे जायला निघाली तेव्हा रोपवे खूप हळू आणि खूप स्मूथपणे चालत होती. आम्हाला अजिबात त्रास झाला नाही आणि मनात कसलीही भीती वाटली नाही. रोपवेमध्ये बसून आम्ही जो निसर्गरम्य परिसर आम्ही वरून बघत होतो तो खरंच खूप बघण्यासारखा होता आणि आमच्या सर्वांसाठी हा क्षण खरंच अविस्मरणीय होता. मित्रांनो, हा रोपवे भारतातील सर्वात उंच आणि सर्वात लांब रोपवे मानला जातो. हा रोपवे जमिनीपासून खूपच उंचावर आहे. पण खरंच आम्ही जेव्हा रोपवेमध्ये बसलो तेव्हा जी भीती होती ती भीती आता आम्हाला अजिबात वाटत नव्हती आणि आम्ही जो निसर्गरम्य परिसराचा आनंद घेतला तो खरंच खूपच अद्भुत होता. आणि तुम्ही बघू शकतात मित्रांनो, रोपवेमधून आपल्याला किती सुंदर व्ह्यू बघायला मिळत आहे. मित्रांनो, हा रोपवे पटनी टॉपमधील संगीत व्हॅली ते पाडोरा या दरम्यान चालतो. स्काय व्ह्यू वर्ल्ड येथे रोपवे व्यतिरिक्त तुम्ही खूप सारे उपक्रमाचा आनंद इथे तुम्ही घेऊ शकतात. चलो, गुड आफ्टरनून. चलो चलो. हो, चलो चला. आपण स्काय व्ह्यू वर्ल्ड येथे पोहोचलेलो आहोत आणि आत्ता आपण स्काय व्ह्यू वर्ल्डमध्ये काय काय उपक्रम आहेत ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, स्काय व्ह्यू वर्ल्ड येथील परिसर खूपच छान आहे आणि या ठिकाणी स्काय व्ह्यू वर्ल्ड व्यतिरिक्त आपल्याला जिग जॅग, झिपलाईन, मॅजिक कार्पेट, हायलिंग, सायकलिंग असे बरेच उपक्रमांचा आनंद आपल्याला इथे घेता येतो. मित्रांनो, या ठिकाणी फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी लक्झरी रूमची देखील व्यवस्था आहे. या ठिकाणी एक रेस्टॉरंट देखील आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला भारतीय चायनीज पदार्थ आणि काश्मीरी पदार्थांचा देखील आस्वाद इथे आपल्याला घेता येतो.
स्काय व्ह्यू वर्ल्डमध्ये खूप काही फिरण्यासारखं आहे आणि तुम्ही बघू शकतात मित्रांनो, इथे जी ग्रीनरी दिलेली आहे ती खूपच सुंदर आहे. मित्रांनो, स्काय व्ह्यू वर्ल्ड फिरत असताना आम्हाला खूप सारे फुलांची झाडं बघायला मिळाली आणि इथे जे पण झाडं लावलेली आहेत किंवा जो गार्डन तयार केलेला आहे ना, ते खूपच सुंदर आहे आणि इथल्या प्रत्येक झाडांना खूप छान असा आकार दिलेला आहे. आपण जेव्हा ते झाडं बघतो ना, तर त्या झाडांना काही वेगळाच आकारही दिलेला आहे आणि त्या प्रत्येक झाडामध्ये असं वेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे खूप छोटे-छोटे लहान रोपं आहेत. त्या रोपांना देखील फुलं आलेली आहेत. मित्रांनो, आम्ही जेव्हा इथला पूर्ण परिसर फिरत होतो, तेव्हा प्रत्येक झाडाजवळ जाऊन आम्ही एक फोटो काढत होतो आणि प्रत्येक झाडाजवळ एक आठवण राहावी म्हणून आम्ही छान असं फोटो काढून व्हिडिओ देखील काढून घेत होतो. थोडं पुढे चालत आल्यावर आम्हाला स्काय व्ह्यू कोंडोलाचा एक छोटासा सेल्फी पॉइंटसुद्धा दिसला आणि आम्ही तिथे जाऊन बऱ्याचशा सेल्फी देखील काढल्या. मित्रांनो, समोरच आपल्याला स्काय वर्ल्ड पटनी टॉप दिसत आहे. याच ठिकाणी आपल्याला सर्व काही ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी खरंच खूप काही फिरण्यासारखं आहे आणि बघण्यासारखंही खूप काही आहे. आम्ही जेव्हापासून आलो होतो तेव्हापासून सगळीकडे फिरत होतो आणि सगळ्याकडे जाऊन आम्ही प्रत्येक गोष्ट अनुभवत होतो. खूप छान वाटत होतं आणि आपण जर स्काय व्ह्यू वर्ल्ड येथे येणार असाल तर नक्की खूप वेळ काढून या आणि स्काय व्ह्यू वर्ल्ड येथील सर्व उपक्रमांचा आनंद घ्या. समोरच आपल्याला ॲडव्हेंचर बघायला मिळत आहे आणि या ठिकाणी सर्व ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. या ठिकाणी सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. त्यासाठी आपल्याला आधी एंट्री करावी लागते आणि त्यानंतर आपल्याला सर्व ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात. आम्ही स्काय व्ह्यू वर्ल्डमध्ये सर्वीकडे फिरलो होतो आणि काय-काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते देखील आम्ही इथे बघितलं होतं आणि बघून झाल्यानंतर आता आम्ही रिटर्न जायला निघालो होतो. स्काय व्ह्यू वर्ल्डचा पूर्ण परिसर फिरायला आम्हाला खूप वेळ लागला होता आणि इथला निसर्गरम्य परिसर बघून मन खूप प्रसन्न झाले होते. मित्रांनो, स्काय व्ह्यू वर्ल्ड अतिशय सुंदर आहे आणि खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही एकदा इथे नक्की भेट द्या. आता आम्ही रोपवेमधून बसून परतीच्या मार्गाला लागलो आहोत. या ठिकाणी रोपवेच्या प्रवासाची आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे आणि रोपवेचा टायमिंग देखील आपल्याला इथे दिलेला आहे. रोपवेचा टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आपल्याला एका बाजूच्या प्रवासाला साधारण 15 मिनिटे लागतात. या ठिकाणी रोपवेचे तिकीट एका व्यक्तीसाठी 1200 रुपये आहेत आणि जर 5 वर्षाखालील मुलं असतील तर त्या मुलांना रोपवेचा प्रवास विनामूल्य आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटामध्ये साधारण 40% सूट दिलेली आहे. आणि तुम्ही जर ह्या रोपवेचे ऑनलाईन तिकीट बुकिंग करणार असाल तर तुम्ही एक दिवस आधी स्काय व्ह्यू ऑफिशियली वेबसाईटवरून तिकीट बुक करू शकतात. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे जर समजा तुम्ही एक दिवस आधी जर ऑनलाईन तिकीट बुक करणार असाल तर ते तुम्हाला स्वस्त दरात मिळते. एक दिवस आधी जर तुम्ही बुकिंग करणार असाल तर ते तुम्हाला 770 रुपयाला तिकीट मिळते. रोपवेचा प्रवास अगदी स्वस्त दरामध्ये आपल्याला इथे उपलब्ध होतो आणि जर तुम्ही डायरेक्ट येऊन जर तिकीट बुक करणार असाल तर तुम्हाला एका व्यक्तीचे 1200 रुपये तिकीट काढावं लागणार आहे. मित्रांनो, आमचा रोपवेचा प्रवास अतिशय सुंदर झालेला आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकतात किती सुंदर दिसत आहे. आम्हाला स्काय व्ह्यू वर्ल्डला जाऊन बराच वेळ झालेला होता आणि आमचे जे 2 मेंबर इकडे थांबलेले होते ते मगाचपासून खूप वाट बघत होते आमची की आम्ही कधी रिटर्न येणार आहोत ते आणि आम्हालाही आतुरता होती की त्यांना जाऊन सांगावं की आम्ही ज्या रोपवेमध्ये बसलो होतो त्यामध्ये अजिबात आम्हाला भीती वाटली नाही आणि रोपवेमध्ये बसून खूप छान वाटलं आणि त्यापेक्षाही जास्त स्काय व्ह्यूला जाऊन तिथला परिसर बघून खूपच छान वाटलं.
रोपवेमधला आमचा प्रवास अतिशय सुंदर झाला होता. पटनी टॉप हे खूप सुंदर हिल स्टेशन आहे. पटनी टॉपला तुम्ही कुटुंबासोबत देखील येऊ शकतात किंवा मित्रांसोबत येऊ शकतात किंवा तुम्ही कपल्ससुद्धा येऊ शकतात. आमचा हा रोपवेचा प्रवास खूपच छान झाला होता आणि आम्हाला सर्वांना रोपवेचा प्रवास खूप आवडला. आम्ही सर्वांनी खूप मजा केली आणि आम्ही सर्वांनी खूप छान छान असा निसर्गरम्य परिसर बघितला. मित्रांनो, तुम्ही देखील पटनी टॉपला एकदा नक्की भेट द्या.